या वाचन उपक्रमासाठी वैद्य असतील, गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि नवीन जॉईन झालेले आयुर्वेद शाखेत किंवा आयुर्वेद शास्त्राचा अध्ययन करण्यासाठी नवीन जॉईन झालेले विद्यार्थी, असा वाईड स्पेक्ट्रमचा ऑडियन्स असलेला या उपक्रमात मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन नावातच आहे की ही संघटना किंवा हा समूह संपूर्ण भारतभर कार्यरत आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की याची सुरुवात ही महाराष्ट्रात झाली होती. नाशिक मधल्या आदरणीय कैलासवासी वैद्यरत्न शंकर दाजी शास्त्री पदे यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या उपक्रमाला सुरुवात झाली होती. त्या काळी जवळजवळ 125 वर्षापूर्वी स्वतःच गाठीचा पैसा खर्च करून आणि थोडा थोडका नाही 40,000 रुपयांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन त्यांनी हा समूह या समूहाची सुरुवात केली. आणि उद्देश एकच, काय, की या शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा. हे जे ब्रिटिशकालीन तो काळ होता, देश पारतंत्र्यात होता आणि राष्ट्राभिमानाची भावना तेवत राहिली पाहिजे. नुसती तेवत नाही तर ती पेटून उठली पाहिजे, ही भावना लक्षात घेऊन आणि राष्ट्रभक्तीचा एक भाग म्हणून आपल्या राष्ट्रात, आपल्या देशाचे, आपले स्वदेशीय शास्त्र जे आहेत त्यांचा प्रचार प्रसार व्हावा. वैद्य एकत्र यावे, त्यांची एकमूठ व्हावी. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असलेल्या एकी निर्माण व्हावी. आणि नुसतंच वैद्यांपुरतं हे सीमित न राहता हे काम सामान्य जनतेपर्यंत पोहोचावं आणि या आयुर्वेद शास्त्राचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकाला मिळावा, असा हा समाजाभिमुख समूह त्यांनी तयार केला. आणि तो वाढत 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 आज त्याला इतकं विशाल रूप आलेलं आहे. मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा प्रॅक्टिसच्या तांत्रिक अडचणी सोडवणं असो, अगदी सेंट्रल काउन्सिलमध्ये वेगवेगळे नियमावली ठरवणं असो, शिक्षणाचे धोरण निश्चित करणं असो किंवा ज्ञान प्रबोधन असो, या सगळ्या क्षेत्रात अत्यंत उत्साहाने हा समूह काम करत आहे. आणि याच वेगवेगळ्या उपक्रमांपैकी एक असा हा ग्रंथ वाचनाचा घाट आपण आज नगर जिल्हा शाखा घालतो आहे आणि त्यात तुम्ही सगळे सामील आहात. ग्रंथ वाचन होणार आहे. आणि जसं वैभव सर म्हणाले की त्या वाचनाबरोबरच काही मुद्दे कोणाला क्लिक झाले असतील, नव्याने समजले असतील, त्याच्यावर विचार झाल्यानंतर काही नवीन अर्थ उमगला असेल, तर त्याची चर्चा आपण करणार आहोत. प्लस नुसतं थिअरी नाही, तर याच्या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बद्दल सुद्धा येथे या उपक्रमात चर्चा करणार. सरांशी जेव्हा आज बोलणं झालं, आव्हाड सर असतील, भट्टट सर असतील, शिंदे सर असतील, त्यांच्याबरोबर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याही तोंडून हेच आलं की ग्रंथ सुरू करणे आणि तो संपवणे हा उद्देश नसावा, परंतु वाचून पूर्ण करण्याच्या ऐवजी तो आपल्या मनात, आपल्या बुद्धीत किती जिरतोय, किती झिरपतोय, ह्याला महत्व जास्त आहे. त्याच्यामुळे आपण निवांतपणे या ग्रंथाचं अध्ययन, वाचन सुरू करत आहोत. अष्टांग हृदयच का? बऱ्याच जणांना विचारलं होतं आपण कुठल्या ग्रंथाने सुरुवात करू, तर मला वाटतं 90% लोकांचं मत हेच पडलं की आपण अष्टांग हृदयाने सुरू करू. ऑफकोर्स सगळ्यांचा लाडका ग्रंथ आहे, हृदयाच्या जवळचा ग्रंथ आहे, म्हणून आपण अशा या अष्टांग हृदय ग्रंथाचं वाचनाला सुरुवात करतो. और वहां भी के निवास है। दक्षिण काल किसी तरह से बुद्ध गए थे, उन्होंने जबरदस्त ब्राह्मणो हि समारब्धाम्
आत्रेयाद्येषु भूषिताम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। ये फिल्म का तस्वीर है 2022 की तस्वीर है जवान की घटना फिल्म के अष्टांगहृदय सूत्रस्थानं प्रथमोऽध्यायः आयुष्काम्यम् अध्याय और रागाभिरोगान् सततानुषक्तान् अशेषाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिरांशघान् यो पूर्ववैद्याय तस्मै। अनादी काळापासून जे सर्व प्राणी मात्रांच्या शरीरात पसरलेले आहे आणि जे औत्सुक्य, मोह, अरती यांच्या उत्पत्तीस कारणीभूत होतात, अशा रागादी रोगांचा ज्यांनी समूळ नाश केलेला आहे, त्या अपूर्व वैद्याला माझा प्रणाम आहे. बऱ्याचदा वाचताना कुठेतरी आपण चूक करतो आणि यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै असा असं वाचन केल्यामुळे यापूर्वीच्या वैद्यांना माझा नमस्कार असं समज होण्याची दाट शक्यता असते. पण यो नंतर एक अवग्रह चिन्ह आहे, ज्याचा की आपण दीर्घ उच्चार किंवा असा उच्चार करतो आणि म्हणूनच तिथे अर्थ असा निघतो की अपूर्व वैद्य आहे. साहजिक आहे, वैद्याला नमस्कार आहे म्हणजे होऊन गेलेल्या वैद्याला नमस्कार आहे, पण तो कसे वैद्य आहेत, तर ते अपूर्व वैद्य आहे. अपूर्वाचे दोन अर्थ होतात. पूर्वी होऊन गेलेले असा तर एक साधा अर्थ आपण घेऊ शकतो, पण न भूतो न भविष्यती अशा आचार्यांना मी नमस्कार करतो, असं यामागे आपल्याला लक्षात येतं. कोणत्याही शुभ कार्याचे आरंभी ते कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी इष्टदेवतेस अथवा पूज्य व्यक्तीस वंदन करण्याची प्रथा आहे. आचार्य वाग्भटांनी याच प्रथेचे पालन करून सर्वश्रेष्ठ अशा वैद्यास नमन केले आहे. नमन करताना सुद्धा किंवा मंगलाचरण लिहिताना सुद्धा त्याच्यात आचार्यांचा ह्या ग्रंथ लिखाणामागचा उद्देश डोकावतो. ज्या अपूर्व वैद्याला त्यांनी नमस्कार केलेला आहे, त्यांना नमस्कार करण्यामागचं कारण काय? त्याचं कारण असं की त्यांनी अतिशय किचकट, अतिशय त्रासदायक अशा व्याधींचाही ज्यांनी नाश केलेला आहे, अशा वैद्याला मी नमस्कार करतो. इन शॉर्ट, यापुढे या ग्रंथात आपल्याला प्रामुख्याने काय बघायला मिळणार आहे, तर रोगोपशांती हाच प्रमुख उद्देश या ग्रंथाचा असणार आहे. पुढे रागादी रोग या शब्दातील आदीमध्ये द्वेष, लोभ, मत्सर अशा इतर नकारात्मक भावनांचा समावेश होतो. रोग हा शब्द रुज धातूपासून बनला आहे. रुजंती इति रोगाः, ज्यामुळे प्रतिकूल वेदना अथवा दुःख निर्माण होते, तो रोग होय. राग म्हणजे आसक्ती, क्रोध, संताप, द्वेष, लोभ अशा भावनांमध्येच अनेकविध शारीरिक व्याधींचे मूलभूत कारण दडलेले आहे आणि अशा या भावना सर्व प्राणी मात्रांमध्ये पसरलेल्या आहेत. या भावनांमुळेच औत्सुक्य निर्माण होते. एखादी गोष्ट जाणून घेण्याची किंवा मिळवण्याची प्रबल इच्छा व त्यामुळे अविचाराने केलेले कार्य. मोह, काय करावे, काय करू नये याविषयी निर्णय न घेता येईल. अरती, कुठल्याही स्थितीत चैन न पडणे, मन अस्वस्थ राहणे, या प्रकारच्या परिस्थितीत मनुष्य सापडतो. यामुळेच वैचारिक क्षमता व बुद्धीची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, चुकीचे वर्तन घडते व रोगांचे आक्रमण होते. म्हणून रागादी नकारात्मक भावनांचा समूळ नाश करणे हाच रोगोपशांतीचा उत्तम उपाय आहे आणि असा उपाय जाणणारा आणि प्रत्यक्षात उतरवणारा पूर्वी होऊन गेलेले अपूर्व वैद्य यांना आचार्यांनी नमन केले आहे, नमस्कार केलेला आहे. अथातायुष्कामीयम् अध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहुरात्रेयादयो महर्षयः
आयुर्वेदातील आत्रेयादी थोर महर्षींनी ज्याप्रमाणे प्रतिपादन केले आहे त्याला अनुसरूनच आम्ही आता आयुष्कामी या अध्यायाचे वर्णन करत आहोत. अत्र्यादी महर्षींचा याप्रमाणे आदरपूर्वक उल्लेख करून वाग्भटाचार्यांनी त्यांचे आयुर्वेदातील निर्विवाद वर्चस्व स्पष्ट केले आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता या बृहत्त्रयींमधील 2 ग्रंथांमध्ये पसरलेले अथांग ज्ञान वाग्भटाचार्यांनी अत्यंत कल्पकतेने व उत्तुंग प्रतिभेने अष्टांगहृदय या ग्रंथात श्लोकबद्ध केलेले आहे. अष्टांग संग्रहात म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाचेही आगम प्रामाण्य सिद्ध आहे. संक्षेपार्थ अन्यथा क्रम केलेला आहे. वाग्भटाचार्यांच्या सूत्रस्थानाचे श्रेष्ठत्व या विशिष्ट अन्यथा क्रमातही दडलेले आहे. कोणतेही शास्त्र सखोल समजण्यासाठी त्या शास्त्राची परिभाषा समजणे अत्यावश्यक असते. आयुर्वेद शास्त्राच्या नवीन विद्यार्थ्यास आयुर्वेद समजण्यासाठी आयुर्वेदाची परिभाषा समजणे आवश्यक आहे. वाग्भटाचार्यांनी सूत्रस्थानामध्ये असंख्य संज्ञांची ओळख अभ्यासकास करून दिलेली आहे आणि या सर्वांचा आगम प्रामाण्य आहे. आयुष्कामी या शब्दातून निरामय आयुष्य व दीर्घ आयुष्य अशी इच्छा सूचित होते. ही प्रत्येक मनुष्याची स्वाभाविक इच्छा आहे. या इच्छापूर्तीसाठी प्रथम आयु म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. शरीरेंद्रिय सत्वात्म संयोगो अशी चरसंहितेत आयुर्वेदाची व्याख्या आपण पाहिली आहे. शरीर म्हणजेच पांचभौतिक स्थूल शरीर, इंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय, सत्व म्हणजे मन व जीवात्मा या सर्वांचा संयोग सम्यकपणे एकत्रित येणे याला आयु म्हणतात. इति संततः याती इति या एति संततम याती इति आयु. जे सतत पुढे जात असते ते आयु. म्हणजेच जीवन नश्वर आहे हे यातून स्पष्ट होते. जसे गत्वर स्वभावाचे जीवन असले तरी कोणत्या प्रकारच्या हितकर आहार विहाराच्या सेवनाने व अहितकर आहार विहाराच्या वर्जनाने या जीवनास स्थैर्य प्राप्त होते व ते निरामय व दीर्घ होते हे जाणून घेण्याची इच्छा करणारे ते आयुष्कामीय लोक होते. अशा आयुष्कामियांसाठी सांगितलेला हा आयुष्कामीय अध्याय. आयुः कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम् आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः. या श्लोकात 3 गोष्टी अगदी स्पष्टपणे व्यक्त होत आहेत. एक म्हणजे प्रयोजन, आणि ते प्रयोजन या पहिल्या अध्यायाचेच नाही. जसं की आपण बघितलं की आपण सूत्रस्थान सुरू केलंय आणि सूत्रस्थानाचा हा पहिला अध्याय. या ग्रंथातल्या अनेक स्थानांपैकी सूत्रस्थान एक आहे आणि ते पहिलं स्थान आहे. अशा पहिल्या स्थानाचा हा पहिला अध्याय आहे आणि त्याचं प्रयोजन या श्लोकात आपल्याला हायलाइट होताना बघायला मिळतं. जेव्हा असं होतं की पहिलं स्थान आहे, पहिला अध्याय आहे आणि पहिल्या अध्यायाचं जे नाव आहे त्याला आपण संपूर्ण ग्रंथाचं प्रयोजन सुद्धा म्हणू शकतो. आणि म्हणून देखील या अध्यायाच्या नावाला विशेष महत्व आहे. या ग्रंथाचा उद्देश काय आहे किंवा या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर काय हासिल होणार आहे, कोणासाठी हा ग्रंथ आहे, ते सगळं या पहिल्या अध्यायाच्या नावात व्यक्त होतं. प्रयोजन काय निघतंय, तर प्रयोजन म्हणजे आयु आहे. आयु कसं, तर सुखायु, निरामय आयु आणि दीर्घ आयु. असं सुखायु, निरामय आणि दीर्घ आयुची प्राप्ती व्हावी हे या शास्त्राचं किंवा हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. मग या ग्रंथाचा अधिकारी कोण, कोणासाठी हे सगळं अं, अं, हे सगळं प्रकरण आहे, तर अशा आयुष्याची कामना करणं. असं सुखायु, निरामय आणि दीर्घ आयुची कामना करणारा जो कोणी आहे तो आयुष्कामी. अशासाठी म्हणून अं, हे प्रयोजन तो या शास्त्राचा किंवा या ग्रंथाचा अधिकारी आहे.
आणि मग त्याच्यासाठी म्हणून काय निर्देश आहे, तर तो या श्लोकात व्यक्त होतो. आयुः कामयमानेन धर्मार्थ सुख साधनम् आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः. धर्म, अर्थ व सुख यांच्या प्राप्तीचे साधन असलेल्या निरामय व दीर्घ आयुष्याची जो इच्छा करतो, त्याने आयुर्वेदाच्या उपदेशांप्रती अत्यंत आदर बाळगावा. बऱ्याच वेळा सरळ सरळ अर्थ काढला की ते असं होतं की आयुर्वेदाच्या उपदेशांचा परम आदर करावा. ती सांगताना पण नुसता आदर करा असं आचार्यांनी म्हटलं नाहीये. त्यांनी म्हटलंय की परम आदर करा. आता हे परम आदर करणे म्हणजे नक्की काय करायचं? कसा होणार तो परम आदर? तर आपल्याला अशा वेळी टीकाकारांची फार मदत होते. आणि अरुण दत्तच्या टीकेत असं म्हटलंय त्यांनी की तो परमादर कसा करावा, तर पाठ अवबोध अनुष्ठान रूप उत्कृष्टो यत्न कार्य इति परमादर. परमादर म्हणजे वाघवड जयंतीला, चरक जयंतीला फूल वाहणे, त्या ग्रंथाला हळदी कुंकू वाहणे, दररोज सकाळी नमस्कार करणे म्हणजे परमादर होणार नाही. आणि केवळ त्या नमस्काराने आपलं जे प्रयोजन आहे की स्वस्थ, निरामय आणि दीर्घ आयु मिळवणे, हे प्रयोजन साध्य होणार नाही. मग परमादराचा अर्थ काय लागतो, तर पठन करणे, अवबोधन करणे आणि त्याचे अनुष्ठान करणे. पाठाचे सुद्धा दोन अर्थ निघतात किंवा काढता येतात. पाठ म्हणजे पाठ करणे, जसं आपण श्लोक पाठ करतो, रामरक्षा पाठ करतो, तसं पाठ करणे हा एक अर्थ निघतो. दुसरा, ऑफकोर्स त्याला महत्व आहेच आणि ते करावंच, पण याचा अजून एक अर्थही होतो. आणि तो म्हणजे जसं आपण नवरात्रीत बऱ्याच ठिकाणी सप्तशतीचे पाठ चालतात किंवा आता श्रावण सुरू झालंय तर वेगवेगळ्या ग्रंथांचे पाठ होतात. म्हणजे काय, तर सातत्याने नियमित त्याचं वाचन होतं. सो पाठ करणे आणि सातत्याने त्याचा अभ्यास करणे किंवा वाचन करणे, अशा दोनही अर्थांनी पाठ या शब्दाचा आपण अर्थ लावून घेऊ शकतो. मग नुसतं वाचन करून किंवा नुसतं मुखपाठ करून जमेल का, तर नाही. त्यानंतर येते त्याची पुढची पायरी आणि ते म्हणजे अवबोधन. पाठ करताना कदाचित मी त्या श्लोकाचा अर्थ लावलाही नसेल किंवा त्या श्लोकावर विचार केलाही नसेल, पण नेक्स्ट स्टेप काय आहे, मला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यामागे आचार्यांचं म्हणणं काय आहे, हे जाणून घ्यायचं. आणि नुसतं जाणलं म्हणजे भागलं असं होणार नाही. आणि म्हणूनच तिसरी पायरी ते म्हणजे अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे काय, त्याचा अंगीकार. कोणाला करायचंय, तर येणाऱ्या रुग्णांना आपल्याला सांगता यायला पाहिजे अशा रीतीने अनुष्ठान करायचं. हो ना? नाही, केवळ तो अर्थ याचा होत नाही. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना तर मी ते सांगणारच आहे, पण त्याआधी माझ्या जीवनात त्याचं अनुष्ठान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. मी समोरच्याला तेव्हाच सांगू शकेल जेव्हा माझ्या अंगी ते उतरलेलं असेल. म्हणूनच ही आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याची, वैद्यांची, प्रॅक्टिशनर्सची पहिलं कर्तव्य बनतं की जो आयुर्वेद मी प्रॅक्टिस, जे आयुर्वेद शास्त्राची मी प्रॅक्टिस करत आहे, त्याचा जास्तीत जास्त अंगीकार मी माझ्या स्वतःच्या जीवनात, त्याचं जास्तीत जास्त अनुष्ठान मी माझ्या स्वतःच्या जीवनात करावं. आणि तेच माझ्या संपर्कात येणाऱ्या रुग्ण आणि त्याच्या घरच्या सगळ्या लोकांकडनं देखील करून घ्यावं. अशा अर्थाने परम आदराचा इथे आपण अर्थ लावला टीकाकारांच्या मदतीने. बरं, हे फक्त टीकाकारांचं म्हणणं आहे का? ऍक्च्युली नाही. त्यांनी संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन केलं आणि मग या ग्रंथाच्या शेवटाला वाग्भटाचार्यांनी स्वतःहून सांगितलेल्या गोष्टीचा त्यांनी अर्थबोध आपल्याला पहिल्याच अध्यायात करून दिला. जर आपण अष्टांग हृदय उत्तर स्थान शेवटचा 40वा अध्याय वाजीकरण विधी त्याचा 82वा श्लोक बघितला, तर तिथे वाग्भटाचार्य म्हणतात, दीर्घजीवितम आरोग्यम धर्मम अर्थम सुखम यशः
पाठावबोधनुष्ठानैः अधिगच्छत्यतो ध्रुवम्. जो कोणी ह्या शास्त्राचं, या ग्रंथाचं पाठ, अवबोध आणि अनुष्ठान करेल, त्याला दीर्घ जीवन, आरोग्य, धर्म, अर्थ, सुख, यश या सगळ्या गोष्टींची प्राप्ती नक्की होईल आणि ते पण त्वरित होईल, असं स्वतः वाग्भटाचार्यांचं म्हणणं आहे, जे की ते सांगतात ग्रंथाच्या शेवटाला. तिथे स्वतः वाग्भटाचार्यांनी या ग्रंथाच्या अध्ययनाची विधीच सांगितली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि तोच धागा धरून टीकाकारांनी आपल्याला परमादर करणे म्हणजे काय करणे, तर पाठ, अवबोध, अनुष्ठान करणे असा अर्थ सांगितलेला आहे. पुढे, ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदम प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षम् सोऽत्रिपुत्रादिकान्नि ते निवेशादिकांस्ते तु पृथक् तंत्राणि ते निरे. सगळ्यांनाच माहित असलेल्या आयुर्वेद शास्त्राच्या अवतरणाचा उल्लेख इथे आपल्याला आचार्यांनी केलेला बघायला मिळतो. या आयुष्याच्या शास्त्राचे म्हणजेच आयुर्वेदाचे ब्रह्मदेवाने स्मरण केले व हे ज्ञान दक्ष प्रजापतीस दिले. दक्ष प्रजापतीकडून अश्विनी कुमार, त्यांच्याकडून इंद्र, इंद्रांकडून अत्रे आदी ऋषी व अत्रे आदी ऋषींकडून अग्निवेशादी शिष्यांना हे ज्ञान प्राप्त झाले. अग्निवेशादी शिष्यांनी या ज्ञानावर आधारित स्वतंत्र ग्रंथ रचना केली. बऱ्याच वेळा असं होतं की ग्रंथातले काही काही मुद्दे वाचताना अं, अशी काही जणांना शंका येते की यार, हे याचा काय रिलेव्हन्स, हे आता जुनं झालं, हे ऑब्सुलीट आहे, हे आता नाही सांगितलं तरी चालेल, हे डिलीट करून टाकावं ग्रंथातून, कशासाठी एवढे, हे सांगण्याची गरज काय, बरं हे खरं तरी असेल का, हे असं झालेलं आहे का. किंवा काही नास्तिकही या शास्त्राचं अध्ययन करतात, त्यांना तर ते हे सगळं निरर्थकच वाटतं. पण हा आपल्या शास्त्राचा इतिहास आहे. दिस इज नॉट मायथॉलॉजी, दिस इज हिस्ट्री. हे शास्त्र आज माझ्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलेलं आहे याचं वर्णन वाघोडाचार्यांनी केलेलं आहे. जेव्हा की पुढच्या श्लोकात ते म्हणतात, तेभ्यो ते विप्रकीर्णेभ्य प्रायः क्रियतेष्टांग हृदयम नाति संक्षेप विस्तरम. जास्त संक्षेपात नाही आणि जास्त विस्ताराने पण नाही, प्रायः सार भागच मी या ग्रंथात घेणार आहे. सो चरकाचार्यांनी अगदी सविस्तर आणि प्रदीर्घ वर्णन केलेलं आहे या आयुर्वेदावतरणाचं. ते वाग्वडाचार्यांनी 3 ओळीत पूर्ण केलं. असं संक्षेप करणारे, विस्तृत विषयाचा संक्षेप करणाऱ्या वाग्भटाचार्यांच्या मनातही हा भाग डिलीट करावा असं आलं नाही. कारण ती आपली हिस्ट्री आहे, तो आपला इतिहास आहे. आणि इतिहास माहिती असावा, मी कोणत्या परंपरेला बिलॉंग करतो, हे माझ्या मनात कायम असावं, तरच मी त्या शास्त्राचा उत्तमरित्या अध्ययन, अध्यापन आणि अनुष्ठान करण्यास प्रवृत्त होतो, प्रेरित होतो. बऱ्याचदा आपण फक्त एवढाच अर्थ घेतो. बरोबर बघता काय केलं, ब्रह्मदेवाला त्याचं स्मरण झालं म्हणे, नंतर त्यांनी प्रजापतींना दिला, मग अश्विनी कुमार, अश्विनी कुमारानंतर इंद्र, आणि इंद्र झाले की अग्निवेशादी, सॉरी अत्रि, आणि अग्निवेशादी शिष्य. मग एवढाच त्याचा अर्थ निघतो का, तर मी म्हणेन की थोडा त्याच्यावर जर आपण टाइम स्पेंड केला तर आपल्याला असं लक्षात येईल. कोणाचा तरी माईक चालू आहे. गवळी सर, मला म्युझिक ऐकायला येतंय, तुम्हाला तसं ऐकू येतंय का, केला, त्याचा म्यूट व्हॉल्यूम केलाय. कमी करा. क्लिअर आहे, नाही ना, क्लिअर आहे. ओके, फाईन.
ह्या प्रकरणाकडे किंवा या आयुर्वेदावकरणाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पण आहे. बघा, तुम्हाला पटतंय का किंवा रुचिकारक वाटतं? हे शास्त्र ब्रह्मदेवाने जाणलं असं म्हणतात, निर्माण केलं असं नाही, त्यांनी हे जाणलं. ब्रह्मदेवांना इथे आपण या शास्त्राचे ज्ञाते असं म्हणून घेऊया. एक एंटिटी, एक ग्रुप घेऊया. ब्रह्मदेव फक्त एक व्यक्ती म्हणून नाही, तर असा एक ग्रुप की जे या शास्त्राचे अधिकारी होते, सखोल ज्ञान असणारे होते. ऑफकोर्स हे शास्त्र अनादी अनंत आहे, त्याच्यामुळे कोणी निर्माण केलं असं होणारच नाही. आपण असं समजू की इनिशियल अध्ययन करता किंवा जाणते म्हणजे ब्रह्मदेव. पुढे हे शास्त्र पुढे कसं चाललं? कुठल्याही व्यक्तीला शेवट आहे. शास्त्राला नसला तरी व्यक्ती म्हणून त्याला एक शेवट आहे. मग हे टिकावं, रुजावं, सगळ्यांपर्यंत पोहोचावं, अशा दृष्टीने त्यांनी काय केलं? त्या जाणकारांनी काय केलं? स्वतःच्या मुलाला, दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवाचे चिरंजीव, मुलगा आहे त्यांचा. मग मी काय केलं की माझ्या मुलाला ते शास्त्र शिकवलं. त्याने ही परंपरा चालू राहिली. माझ्यानंतर माझ्या मुलाने ते शास्त्र शिकलं, सांभाळलं, अंगीकारलं, आचारलं आणि लोकांना त्याचा उपयोग झाला. वडिलांकडून मुलाला, वडिलांकडून मुलाला, अशी कदाचित एक परंपरा चालू राहिली. परंतु कधी कधी असंही होतं की त्या पुढच्या पिढीला वडील जे काम करतायत त्याची फार रुची नसते. ते काहीतरी वेगळं काम करू इच्छितात आणि म्हणून ते ट्रॅक चेंज करतात. असं कदाचित झालं असेल आणि प्रश्न पडला असेल की जर मुलं, पुढची जनरेशन हे शास्त्र जर उचलत नाहीये, तर मग हे टिकणार कसं? मग फक्त मुलालाच मी हे शास्त्र देईल असा विचार न करता, जो कोणी पात्र असेल, मग तो माझा स्वतःचा सख्खा मुलगा नसेलही कदाचित, पण पात्र असेल, त्याला हे शास्त्र द्यावं. आणि तेव्हा दक्ष प्रजापतींकडनं हे त्यांच्या मुलाला नाही, पण अश्विनी कुमारांना शास्त्र फॉरवर्ड झालं. इथे आपल्याला एक वेगळ्या परंपरेचे इनिशिएशन सुद्धा अं, लक्षात येतं, की फक्त मी आणि माझ्या मुलालाच देईल, तो त्याच्या मुलालाच देईल असं न होता, पात्र जर विद्यार्थी सापडला तर हे शास्त्र मी त्या पात्राला देईल. आणि म्हणून स्वतःचा मुलगा नसूनही ते शास्त्र अश्विनी कुमारांना दक्ष प्रजापतींनी दिले. पुढे त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केलाही असेल, पुढे ते शास्त्र वाढलंही. परंतु नंतर येतात ते भगवान इंद्र. हा, इंद्र इज हू? देवांचे कोण आहेत ते? राजे आहेत, अध्यक्ष आहेत, राजा आहे. राजाने स्वतःच्या प्रजेची काळजी सर्वांगाने घ्यायची आहे. मग ते फक्त प्रोटेक्टर म्हणून राजा नाही, किंवा फक्त बाह्य शत्रूंपासून रक्षण करणारा तो राजा नाही, तर त्याच्या आरोग्याचं देखील, त्याच्या संपत्तीचं देखील, त्याला गरजेच्या सगळ्या वस्तू पुरवणारा तो राजा असावा. आणि आपले पूर्वीचे राजे असे होते देखील. बऱ्याच कालांतराने बळजबरी लिहिलेला किंवा खोट्या इतिहासकारांनी राजांना असंच पोर्ट्रे केलेलं आहे की भोगविलासात रममाण असलेले आणि कायमच फक्त त्या भोगविलासाचा उपभोग घेणारे आणि कमकुवत राजावर आक्रमण करून त्याचं राज्य बळकावणारे, असेच ते राजे होते. पण नाही, राजाला आपल्याकडे देवाचं स्थान आहे आणि तसे ते राजे होते देखील. मग प्रजेची सर्वांगाने काळजी घेतली जावी, अशा दृष्टीने मग त्याच्या आरोग्याची देखील काळजी राजाने घेतली पाहिजे. आणि म्हणून तो राजा या आयुर्वेद शास्त्राचा देखील जाणकार असावा, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची तो काळजी घेऊ शकेल. म्हणून राजांनी हे शास्त्र शिकावं किंवा सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना हे शास्त्र माहिती असावं, अशी एक परंपरा कदाचित सुरू झाली असेल.
पुढे त्या राजांकडनं ऋषींनी हे शास्त्र समजून घेतलं किंवा पॅरलली ऋषींनी हे शास्त्र जाणलं. त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं आणि पुढे ग्रंथरचनेची परंपरा सुरू झाली. तितके दिवस कदाचित हे सूत्र रूपात, अं, मौखिक रूपात शास्त्र पुढच्याला देण्याची पद्धत असेलही, पण त्यानंतर सुरू झाला तो ग्रंथरचनेचा काळ. आणि त्या ग्रंथरचनेच्या काळातलाच एक भाग म्हणजे अग्निवेशादी 6 शिष्य आणि त्यांनी केलेली ग्रंथरचना. सो ग्रंथात आलेल्या कुठल्याही विषयवस्तूकडे, यार हे पुराण आहे, हे इतिहास आहे, किंवा हे मायथॉलॉजी आहे, किंवा आता याचा फारसा उपयोग नाही, प्रॅक्टिस मध्ये याचा काय उपयोग, असा विचार न करता मी जर त्याला वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या अँगलने बघू लागलो, तर मला कदाचित त्यातनं वेगळा अर्थ समजू शकणार आहे. आणि आज देखील, आज आपण ह्या उपक्रमाची सुरुवात केली तेही आपल्या गुरूंना वंदन करूनच, हो की नाही? मग जर मी अभिमान बाळगतो माझ्या गुरु परंपरेचा, ज्यांच्याकडनं मी शिकत आलो, ज्यांच्या सानिध्यात मी आज देखील आहे, अशा परंपरेचा जर मी आदर ठेवतो, तर वाग्भटाचार्यांनी ग्रंथरचना करताना आयुर्वेदाची परंपरा सांगितली, ती मला कंटाळवाणी, नकोशी, आत्ता फार रिलेव्हंट नसलेली अशी का वाटावी? म्हणून थोडस इलॅबोरेशन केलं. पुढे, तेभ्यो दिव्यप्रकीर्णेभ्यः प्रायः क्रियतेष्टांगहृदयम् नातिसंक्षेप विस्तरम्. या सर्व ग्रंथरचनेमध्ये विखुरलेल्या ज्ञानामधून, शास्त्रीय माहितीमधून अनेकदा उपयुक्त होणाऱ्या गोष्टींचे संकलन करून अष्टांगहृदय या अतिसंक्षिप्त नाही व अति विस्तृतही नाही अशा ग्रंथाची रचना करण्यात आलेली आहे. कायबालगृहोर्ध्वाङ्ग शल्यदंष्ट्राजरावृषा अष्टावंगानि तस्याहुः चिकित्सा येषु संश्रिता. या शास्त्रात किंवा या ग्रंथात काय आहे? चिकित्सा येषु संश्रिता. चरक संहिता जेव्हा आपण वाचतो तेव्हा पहिलं स्थान सूत्रस्थान आणि पहिला अध्याय कोणता? दीर्घंजीविती या अध्याय. बरोबर. तिथे त्या ग्रंथाचं प्रयोजन आपल्याला लक्षात येतं, की चरकाचार्यांचं हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर दीर्घ जीवनाची प्राप्ती. कशासाठी ती दीर्घ जीवन हवं? तर तिथे त्यांनी तो इतिहास सांगताना तपोपवास अध्ययन, ब्रह्मचर्य, व्रतायुषाम इत्यादी गोष्टी करताना रोग निर्माण झाल्यामुळे अडचणी यायला लागल्या आणि म्हणून मग ते सगळं आयुर्वेद शास्त्र शिकण्याचा घाट घातला गेला. पुढे चरक संहिता लिहिली गेली, त्याचा विस्तार झाला, सुश्रुत संहिता आली. कलियुगात आपल्याला सगळ्यात जवळचा असणारं काळ म्हणजे वाग्भटाचार्यांचा काळ. आणि तिथे तिथे कदाचित जीवनाचे उद्दिष्ट हळूहळू शेड्स बदलत गेले आणि म्हणून इथे आपण दीर्घ जीवन आणि ब्रह्मचर्य, व्रतायुष्य वगैरे 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 ह्या कालानुरूप बदलत गेलेल्या गोष्टी मग वाग्भटाचार्यांच्या वर्णात तशा रिफ्लेक्ट होतात. आणि म्हणून दीर्घ जीवनाचा उद्देश न सांगता आयुष कामी, आयुष्य पाहिजे. कशासाठी? धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्तीसाठी आयुष्य पाहिजे, स्वस्थ आयु पाहिजे, म्हणूनच प्रकरण. आणि तसंच आपल्याला पूर्ण अष्टांग हृदयात बघायला मिळतं. खूप विस्ताराने टॉपिक्सचं वर्णन नाहीये. टू द पॉइंट, व्हेरी स्पेसिफिक, अगदी प्रॅक्टिकल अशा गोष्टींचं ज्ञान आपल्याला याच्यात मिळतं. आणि तेही कशा पद्धतीने त्याची रचना केली, तर 8 अंग त्यांची सांगितली. काय चिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्यतंत्र, दंश म्हणजेच विषचिकित्सा, जराचिकित्सा आणि वृषतंत्र म्हणजे वाजिक. वायु पित्तं कफश्चेती त्रयो दोषाः समासतः. कुठलाही अजून वेळ किंवा श्लोक खर्च न करता सरळ मुद्द्यावर आचार्य आलेले आहेत. मूलभूत सिद्धांत सांगायला सुरुवात केली. आणि म्हणूनच कदाचित अष्टांग हृदय सगळ्यांच्या आवडीचा ग्रंथ आहे. फार फापट पसारा नाही, टू द पॉइंट, व्हेरी स्पेसिफिक. पण हे सगळं बघत असताना अजूनही नव्या
नवीन जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा ही शंका निर्माण होते की सर आयुर्वेदात की नाही असं फार हॅphazard वर्णन आहे. एक मुद्दा इथे सांगितला तर दुसरा मुद्दा तिथे, तिसरा मुद्दा भलतीकडेच येतो. थेट चिकित्सा स्थानातच त्या गोष्टी मिळतात. सूत्रस्थानात गोष्टी अगदी शॉर्ट मध्ये सांगितलेल्या आहेत. बरं सूत्रस्थानातही सांगता सांगता एक टॉपिक चालू असतो, मध्येच ते भलतीकडेच तो वळतो. जसं नवेगान धारणी या अध्याय मध्ये सांगत असताना वेग सांगितले, मध्येच व्यायामाकडे गेले, मध्येच अजून कुठेतरी, मध्येच भूतानुषंग वगैरे वगैरे सांगितले. हे असं जरा आपल्या ग्रंथांना की नाही असं साचा नाही. असं एक रीतसर आजकालच्या पुस्तकांमध्ये कसं चॅप्टर्स असतात, वेगवेगळी प्रकरण असतात. त्या प्रकरणात तो म्हणजे तोच टॉपिक वर्णन केलेला असतो, दुसरं नाही. इकडचं तिकडे शिरलंय, हार्ट मध्ये मध्येच बोन्स सांगितले, असं होत नाही. हार्ट सांगायला घेतलं, हार्ट सांगितलं, बंद केला चॅप्टर, मग लंग्स सांगायला घेतले, लंग्सच सांगतील, बंद केला चॅप्टर. असं वर्णन कसं सुसूत्रता आहे सध्याच्या पुस्तकांमध्ये, तसं आपल्या ग्रंथांमध्ये नाहीये. कुठे काय मध्येच काहीतरी, असं सगळं हॅझार्ड वर्णन आहे. अशी शंका निर्माण होते जेव्हा आपण असं ग्रंथ वाचायला घेतो तेव्हा. पण आज जेव्हा की पहिलाच या ग्रंथ वाचनाचा पहिलाच दिवस आहे, त्याच दिवशी मला असं वाटतं की ही जी मनात असलेली शंका आहे किंवा कुशंका आहे किंवा गैरसमज आहे, तो मला असं वाटतं मोडून काढावा. ज्याची मदत आपल्याला पुन्हा एकदा टीकाकार खूप सुंदररित्या करतात. पहिलेच ह्या वातपित्ताचं काय बाल अष्टांग सांगून झाल्यानंतर पहिलेच या वातपित्ताचं वर्णन इथे का आलं आणि पुढे पुढे हेच वर्णन इथे का, याचं खूप सुंदर आणि सविस्तर वर्णन आपल्याला टीकाकारांनी केलेलं बघायला मिळतं. तर सर्वांग सुंदर व्याख्या आहे, आयुर्वेद रसायन व्याख्या आहे. याच्यामध्ये टीकाकार सांगतात की सी 8 अंग सांगितले आणि ह्या 8ही अंगांची काय सांगितलेली आहे किंवा इथे कसलं वर्णन आहे, तर चिकित्सा येशू संशयता. चिकित्सा चिकित्सा आणि चिकित्साच इथे सांगितलेली आहे. आणि पहिल्या श्लोकातही कोणाला नमन, ज्याने रोग बरे केले अशा अपूर्व वैद्याला नमन. म्हणजे रोगोपशांती हा प्राईम उद्देश या ग्रंथाचा आहे. मग रोगोपशांती करायची तर ती कशा रीतीने, या शास्त्रात त्रिसूत्रांना महत्व आहे किंवा या शास्त्राचं वर्णनच त्रिसूत्रात्मक आहे, त्रिस्कंधात्मक आहे. एक म्हणजे हेतुस्कंद, दुसरं म्हणजे लक्षणस्कंद आणि तिसरं म्हणजे औषधस्कंद. पहिला येतो तो हेतुस्कंद. हेतू जाणल्याशिवाय ऑफकोर्स आपण पुढे जाऊ शकणार नाही. सो पहिला येतो तो हेतुस्कंद. ह्या हेतूचे ते म्हणतात की दोन प्रकार पडतात, एक अंतरंग, एक बहिरंग. अंतरंग, अंतरंगातले हेतू कोणते, तर दोष, धातू आणि मल, हे अंतरंगी हेतू आहे. आणि बहिरंगी हेतू कोणते, तर आपला चालत असलेला विहार आणि आपण घेत असलेला आहार. पहिले अंतरंग हेतूंना महत्व आणि म्हणूनच अंतरंग हेतू, दोष, धातू आणि मलांचं वर्णन इथे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानेच आचार्यांनी अं, ह्या आयुर्वेद शास्त्राची सुरुवात केलेली आहे किंवा वर्णनाची सुरुवात केली. मग बहिरंग हेतू कोणते, तर विहार आणि आहार. मग त्या विहारांपैकी काही नियतकालिक विहार असतात आणि काही अनियतकालिक विहार असतात. मग नियतकालिक विहार कोणते, दैनंदिन व्यवहार, दररोज आपण जे करतो ती म्हणजे आपली दिनचर्या. आणि 2-2 महिन्यांनी बदलत जाणारे जे ऋतू आहेत, त्या ऋतूंनुसार आपण जो विहार करतो ती म्हणजे ऋतुचर्या. आणि म्हणूनच सूत्रस्थानात पहिल्या अध्यायात दोष, धातू, मल या अंतरंगी हेतूंचं वर्णन केल्यानंतर पुढे बहिरंगी हेतूंपैकी नियतकालिक विहाराचं म्हणजे दिनचर्येचं वर्णन. दिनचर्या दुसरा अध्याय झाला की तिसऱ्या अध्यायात नियतकालिक ऋतुचर्येचं वर्णन. इथे नियतकालिक विहार संपतो आणि अनियतकालिक विहार सुरू होतो. अनियतकालिक म्हणजे काय, ज्याला वेळ काळाचं बंधन नाही. कोणाला कधी शिंक येईल, कोणाला कधी खोकला येईल, कोणाला कधी भूक लागेल, कोणाला कधी झोप येईल,
याचा काही नेम आहे का? नाही. म्हणूनच मग ते अनियतकालिक नैसर्गिक जे वेग आहे, निसर्गाच्या ज्या संवेदना आहेत, त्या सगळ्या वेगांचं वर्णन आपल्याला चौथ्या अध्यायात बघायला. त्या वेगांचं धारण, त्या वेगांचं उदीरण किंवा गरजेनुसार शोधन, ब्रूहण, भूताभिषंग मध्ये आपला विषय झाला ना, कोणाला भूतांचा स्पर्श, ग्रहबाधा कधी होईल याला काही टाइम टेबल आहे का? भूतांच्या मनावर येईल तेव्हा, ग्रहांच्या मनात असेल तेव्हा. अनियतकालिक. मग तो सगळा अनियतकालिक विहार चौथ्या अध्यायात येतो. इथे बहिरंगातला एक हेतू पूर्ण झाला आणि मग बहिरंगातला दुसरा हेतू सुरू होतो, तो म्हणजे आहार. मग साहजिक आहे, आहार दोन प्रकारचा, एक द्रव, एक अद्रव. म्हणूनच पाचवा अध्याय द्रवद्रव्यादी विज्ञान, जिथे द्रवाहार बद्दल वर्णन आहे. आणि सहावा अध्याय अन्न स्वरूप विज्ञान, जिथे अद्रव सगळ्या अन्नद्रव्यांचं वर्णन आहे. सहाव्या अध्यायात जे अद्रव्य वर्णन केलेले आहेत ते सगळे कसे आहेत? रक्षित आहेत. म्हणजे सुयोग्य ऍटमॉस्फिअर मध्ये स्वयंपाकघरात व्यवस्थित तयार केलेले असे ते सगळे अन्नद्रव्य आहेत. जे अरक्षित आहे, चुकून ज्याची व्यवस्थित रक्षा केली गेली नाही, मग ते बनवताना असेल किंवा स्टोअर करताना असेल, अशा सगळ्या अरक्षित अन्नाचा साहजिक आहे हेतू म्हणूनच ते कारणीभूत होणार आहे. त्या सगळ्या अरक्षित अन्नामुळे होणारी व्याधी यांचं वर्णन आपल्याला सातव्या अध्यायात बघायला मिळतं, अन्नरक्षा विधी. आता याच अन्नरक्षा विधीमध्येच आहार, निद्रा, ब्रह्मचर्य एक्सेट्रा गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. आणि तो आहार याचं सर्वसाधारण किंवा साधारण आणि असाधारण असं वर्णन आपल्याला करता येऊ शकतं. असाधारण वर्णन कोणतं? सी, पदार्थ तर खूप सारे आहेत, बरोबर की नाही? पण त्याबरोबरच महत्व कशाला आहे? तर मात्रेला आहे. काय खातोय याबरोबरच कसं खातोय याला देखील महत्व आहे, ज्याचं सगळं वर्णन आपल्याला आठव्या अध्यायात म्हणजे मात्रशतीय वगैरे मध्ये बघायला मिळतं. सी, याला एक लिंक आहे, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. मग खाण्याचे पदार्थ बघितले, खाण्याची पद्धत बघून झाली. मग नवव्या अध्यायात म्हणजे द्रव्यादी विज्ञानामध्ये ते काय सांगतात? द्रव्य, गुण, कर्म वगैरे वगैरे वगैरे. पदार्थ तर खूप आहे हो, आणि ते सगळे पदार्थ जाणणं शक्य पण नाही. मग मी त्याचे मूलभूत गुण जर जाणले तर मग पदार्थ कुठलाही असेल, किंवा मी लिमिटेड पदार्थात पण माझं काम करू शकतो. म्हणून बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला द्रव्यादी विज्ञानामध्ये नवव्या अध्यायात समजून सांगितलं. मग त्यातलेच महत्वाचा भाग म्हणजे आहाराचा रस. मग तो सांगितला आपल्याला दहाव्या अध्यायात रसभेदीय मध्ये. इथपर्यंत तो जो हेतुस्कंद आहे तो चालू होता. 11व्या अध्यायात दोषादी विज्ञानी, इथे लक्षण स्कंद सुरू होतो. इथे आपल्याला लक्षणं सांगायला सुरुवात करतात. आणि मग लक्षणं सांगताना पहिल्यांदा कशाची सांगणार? तर मूलभूत दोषांची सांगणार. म्हणून दोषादी विज्ञान. मग जसं त्याची लक्षणं सांगितली, त्याच्या पुढे त्याचे भेद ते सांगतात. भेद करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते स्थानानुसार, कर्मानुसार भेद, अवस्थेनुसार भेद, असा पुढचा अध्याय येतो तो दोषभेदी. इथे लक्षण स्कंद पूर्ण होतो. आणि हेतू जाणले, लक्षण जाणले, तर पुढे कशाची माहिती आवश्यक आहे? साहजिक आहे, औषधाची. म्हणून मग इथे 13व्या अध्यायापासून औषध स्कंद सुरू होतो, जिथे डायरेक्ट औषध नाही, औषध कसं वापरायचं याचा सिद्धांत पहिले माहिती पाहिजे. म्हणूनच दोषोपक्रमणी या अध्याय सांगतो, जिथे दोषांचे उपक्रम सांगण्यात आले. दोषोपक्रमणीय सांगितल्यानंतर उपक्रम सांगितले, तत्व सांगितलं, चिकित्साचं तत्व सांगून सांगितलं. मग आता काय लागणार? साहजिक आहे, औषधं लागणार. म्हणून 15वा अध्याय येतो शोधनादी गणसंग्रह. औषध सांगून झाले, पण हे औषध पेशंट मध्ये वापरायचे कोणकोणत्या पद्धती आहेत? त्या पद्धती 16व्या अध्यायापासून सुरू होतात. मग स्नेहन आहे, साहजिक नंतर येईल ते स्वेदन आहे, त्याच्या पुढे येईल ते वमन, विरेचन, बस्ती आहे, नस्य आहे, रक्तमोक्षण आहे, शल्यकर्म आहे, इत्यादी इत्यादी. मग पुढे क्षार कर्म आहे, अग्निकर्म आहे. आणि असं करत करत हे जे काही औषधं आहेत
यांचे उपक्रम 16व्या अध्यायाच्या पुढे 30व्या अध्यायापर्यंत येतात. सो जर असं सूत्रस्थानाकडे आपण जर बघितलं, तर पहिल्या श्लोकापासनं शेवटच्या श्लोकापर्यंत, पहिल्या अध्यायापासनं शेवटच्या अध्यायापासनं आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक लिंक बघायला मिळते. आणि ती लिंक जर फॉलो केली, तर आपल्याला पाठांतराची फारशी गरजच पडणार नाही. का? कारण आपण त्याचं अवबोधन केलेलं असतं. आणि अवबोधन केलं तरच आपल्याला चांगलं अनुष्ठान जमणार आहे. मला असं वाटतं की आज पुरतं एवढं पुष्कळ होईल. कारण संस्कृतात असं म्हणतात की अल्पारंभः क्षेमकरः. सुरुवात करताना थोडक्यात करावी आणि सातत्य ठेवावं. तेच सगळ्यांसाठी हितकर आहे, क्षेमकारक आहे. म्हणून आजचं वाचन मला असं वाटतं आपण इथे थांबूया आणि अं, एक 5-10 मिनिटं आपण सगळ्यांना ओपन डिस्कशनसाठी हा ग्रुप ओपन करूया. कोणाची काही सल्ला असेल, कोणाचे काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा सांगण्यात काही चूक झाली असेल ती करेक्ट करायची असेल, तरी आपण सांगू शकतो. कोणाचे काही इंटरप्रिटेशन्स असतील, इनपुट्स असतील, तेही आपण इथे देऊ शकतो. वैभव सर, येस सर. प्लीज सगळ्यांचे माईक चालू केले तरी चालेल. ऑफकोर्स इथे खूपच छान सांगितलं एक तर सर. मी हो, मला ते क्लिअर करायचं होतं. बरं झालं तुम्ही तेच वाक्य पहिल्यांदा घेतलं. जे काही मी सांगितलंय ते मी सांगितलेलं नाहीये, मी ते वाचलंय आणि जे माझ्या गुरूंकडनं ऐकलंय तेच मी इथे प्रेझेंट केलंय. निमित्त मात्र किंवा साधन रूप वाचक म्हणूनच मी हे सगळं प्रेझेंट केलंय. जे काही आहे ते आपल्या आचार्यांचं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं आम्हाला समजून सांगितलेल्या गुरूंचं आहे. त्याच्यामुळे ते सगळं त्यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि पुढे डिस्कशनला आपण ग्रुप ओपन करू. खूप छान विवेचन झालं हे. मला वाटतं की आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा 2-3 गोष्टींवरती येतो. एक म्हणजे निरामय जीवन. आपण बऱ्याच वेळा नुसतं विचार करतो की वजन वाढवायची औषधं घ्या, वजन कमी करायची औषधं घ्या. त्यापेक्षा आयुर्वेदात सांगितलेलं आहे की हेल्दी कसं राहावं, निरामय जीवनाची अपेक्षा इथं अपेक्षित आहे. त्याचबरोबर गुरुपरंपरेने जे आयुर्वेद आपण आत्मसात करतोय ते आपल्या शिष्यांना पण पुढे ट्रान्सफर करायचं आहे. जे आपले गुरुवर्य जे आहे, रामदास आव्हाड सर असतील, सतीश भट्टर सर असतील, अनिल दुबे सर जे आहे, हे कार्य करताय की त्यांचं जे त्यांना जे आत्मसात झालं आहे तो आपल्या शिष्यांना ते देत आहे. तर मी आपल्या मान्यवरांना जे आहेत इथे आपले गुरुवर्य जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडस मार्गदर्शन आपल्या बाकीच्या वैद्यांना करावं. आव्हाड सर, सतीश भट्टर सर. वैभव, हा सर. कौस्तुभ सरांनी खूपच अतिशय उत्तमरित्या आणि सोप्या भाषेत सगळ्यांना समजवलेलं आहे. त्याच्यावर काही जास्त मार्गदर्शन करायची जरूरत नाही, फक्त सातत्य हे असलं पाहिजे. आणि एक येस आपली सर, थँक्यू. आज म्हणजे एक आपण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून सांगू इच्छितो का जे कौस्तुभने आपल्या विवेचनात सांगितलं त्रिस्कंद आयुर्वेद, त्या त्रिस्कंद आयुर्वेदाचे खरे प्रवर्तक या महिन्यातच आपल्यातून निघून गेले. ते आदरणीय गुरुवर्य गाडगे सरांना आपण आदरांजली वाहण्याचं राहून गेलं. ह्या निमित्ताने मी त्यांना सगळ्यांच्या तर्फे आदरांजली वाहतो. आणि त्यांचा उल्लेख ओघाने आला म्हणजे किती मोठी गोष्ट होती का बोलता बोलता कौस्तुभच्या तोंडात ते त्रिस्कंदाबद्दल आले. खरंच कौस्तुभ खूपच छान. आणि असे शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना प्राप्त हो अशी आशा करून मी माझे 2 वाक्य संपवतो. थँक्यू सर. आणखी शिंदे सर पण आहे. मला वाटतं आव्हाड सर शिंदे पण सर. जॉईन झाले होते. तर सगळ्यांनाच अनम्यूट केलं तरी चालेल. सगळ्यांना अनम्यूट वैभव सर, केलेलंच आहे. ओके.
खरोखर आजचं सेशन खूपच सुंदर झालं. कौस्तुभ सरांनी बोलावं, निरूपण करावं आणि एक विद्यार्थ्यासारखं, विद्यार्थीच आहोत आपण सगळे आयुर्वेदाचे, आणि त्याच विद्यार्थी दशेत ऐकत राहावं आणि एक एक सूत्र, एक एक संस्कृत अर्थ बोध करून घ्यावा, असं हे निरूपण आज झालं. फारच सुंदर केलं आणि असंच याला सातत्य आणि अमित सर आहे का? अमित सर. हॅलो. हा बोल अमित. हा सर, आजच्या या सेशनचा सारांश करण्यासाठी मला सांगितलेलं होतं. तर आज वैद्य कौस्तुभ सरांनी जसं पहिल्या बॉलवरती सिक्स मारावी तशीच मॅचची सुरुवात केलेली आहे. आपल्या महाराष्ट्र आरोग्य संमेलन तर्फे नगर शाखा हा जो उपक्रम आहे त्याचा अत्यंत सुंदर सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्या या विवेचनामध्ये जे प्रामुख्याने दोन तीन गोष्टी वैद्य कौस्तुभ सरांनी सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा हायलाईट करू इच्छितो. एक म्हणजे जे आहे की आयुर्वेदोपदेशाची विधेया परमादरा, जो हा जे सूत्र त्यांनी सांगितलं होतं ते आपल्या आचरणामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि जे जे आपल्याकडनं आपण मॅक्सिमम आयुर्वेद फॉलो करतोय, आयुर्वेदाचे विद्यार्थी असतो, पण तरीही अजून जे होत नाही आपल्याकडनं ते सुद्धा एक एक सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये आजपासून आणण्याचं हे संकल्प करूया आपल्या या श्रावण संवादपासून पहिला, असं पण एक आपल्या या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि दुसरं एक म्हणजे अत्यंत स्तुत्य उपक्रम असं झाला की वैद्य कौस्तुभ सरांनी आपल्याला ग्रंथासोबत त्याच्या टीकेतून उत्तम जोड दिली. ज्या गोष्टी टीकेमध्ये आहेत त्या अतिशय सोप्या भाषेमध्ये करून सांगितल्या. आम्ही बरेचदा काय करतो की टीका अर्ध्याचा अर्ध समजेल का ते कधी लागलेलं नाही म्हणून टाळत होतो. पण आज या निमित्ताने आम्हाला एक मेजवानीच मिळाली की हा अध्याय खूप वेळा वाचलेला आहे याच्यापूर्वी, पण आज जसं समजलं अजून त्यातले काही चित्र समजले तर ते अत्यंत सुंदर रीतीने ते आज कळाले. त्यासाठी सुद्धा आपले धन्यवाद. वैभव पुढील चित्र. ओके सर. वैभव सर, अनिल सर आहे, त्यांना सांगा. हा सर. हॅलो. आणखी गुरुवर्य जर कोणी बोलण्यास इच्छुक असेल तर आजचा कार्यक्रम जे आहे इथे मी सगळ्यांचे पहिल्यांदा कार्यक्रमास उपस्थित राहिलेले जे सगळे श्रोतेगण आहे आणि गुरुवर्य जे आहे त्यांनी ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आजचे व्याख्याते डॉक्टर कौस्तुभ भोईर सर, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आजचं जे व्याख्यान जे आहे इथेच संपलं, मी असं जाहीर करतो. धन्यवाद. नेक्स्ट टाइम आज आपण सुरुवात करायला सोमवारी केली आहे, पण सोमवारी बऱ्याच जणांची चांगली गडबड असते, धावपळ असते. नेक्स्ट टाइम पासून आपण एव्हरी वीक मंडेला न भेटता मंगळवारी भेटणार आहोत. दर मंगळवारी 9 वाजता. ओके सर. थँक्यू. ओके सर. ओके ओके. येस येस धन्यवाद. येस. दुबे सर पण जॉईन